नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. त्यांचा महाराष्ट्राचा दौरा चालू आहे. पहिला झाला मराठवाडा, आता विदर्भ. उद्या त्याचा अंतिम विदर्भाचा दौरा संपणार आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मागे जो उच्चार केला होता त्याचाच पुनरुच्चार केला आहे. महाराष्ट्राचं वाटोळं होण्यास सुरुवात शरद पवारांच्या राजकारणामुळे झाली, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते असं म्हणाले, फोडाफोडीचं राजकारण पुलोची स्थापना झाली तेव्हापासूनच त्याला प्रारंभ झाला आणि 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यापूर्वीचा महाराष्ट्र व त्यानंतरचा महाराष्ट्र असं जर वर्गीकरण करून आपण जर पाहिलं तर लक्षात येईल, एकूण राज्यामध्ये जातीयवाद जो पेरला गेला, त्याचं विष जे पेरलं गेलं आहे, हे पूर्वी असं वातावरण नव्हतं. शरद पवारांच्या राजकारणामुळेच महाराष्ट्राची बजबजपुरी झालेली आहे. जातीयवाद अगदी पार शाळांपर्यंत पोहोचला आहे. मग मराठा, ओबीसी, वेगवेगळ्या वर्गवारी आणि ह्या सगळं वाटोळं होण्याला कारणीभूत शरद पवार आहेत, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला आहे. हे आता इतके वेळा सांगून झाले सगळ्या ठिकाणी. राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला तरी देखील शरद पवार कसे पुरोगामी, शरद पवार कसे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, शरद पवार कसे जाती धर्माच्या पलीकडे, त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचे अनुयायी व बगलबच्चे करतायत. पण वस्तुस्थिती राज ठाकरे यांनी जे सांगितलं ती तशीच आहे. झाले कसं, गावोगावी गल्लोगल्ली या ना त्या कारणामुळे आपापसामध्ये जातीमध्ये भांडणं लागलेली आहेत. जो एक महाराष्ट्र एकसंघ होता, सगळ्या विचाराचे लोक गुण्यागोविंदाने इथं नांदत होते, त्या महाराष्ट्राला खरं म्हणजे शाप लागला. आणि त्यातून ज्या अडचणी निर्माण व्हायला लागले, यातनं महाराष्ट्र बाहेर कसा पडेल, महाराष्ट्र पुन्हा विकसित कसा होईल, याची चिंता महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच जाणकारांना लागून राहणार आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये बघतोय आपण, निवडणुकीत जातीपातीचं एकूण इतक्या भिंती भक्कम बनतात ना, मग त्यातनं प्रश्न निर्माण होतात आणि त्यातूनच आता वेगवेगळ्या जातीच्या आरक्षणाचे विषय सुरू झालेले आहेत. हाही एक मोठा विषय आहे. त्या सगळ्या विषयांच्या भिंती कशा भेदणार, हा मोठा विषय आहे. शरद पवार ज्या पद्धतीने आव आणत आहेत की मी कसा पुरोगामी आहे, हे लोकांसमोर ठासून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याची दाखले देता यावीत अशी उदाहरणं त्यांच्याकडे नक्की आहेत. उदाहरणादाखल म्हणून ते 10 उदाहरणं असं सांगू शकतात. पण म्हणजे सांगितलं जातं, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, तसंच आहे. शरद पवारांची ही जी प्रतिमा आहे पुरोगामी, ही दाखवायची आहे. प्रत्यक्षात ते प्रतिगामी आहेत. अनेक निवडणुकांमधनं लोकांनी ते अनुभवलं आहे. अगदी बघा, आता केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा दिली, झेड सुरक्षा. तर ते काय, त्यांच्यावर प्रतिक्रिया काय, ही सुरक्षा कशासाठी दिली आहे, माझं नेमकं काय चाललं आहे याचा तपशील थेट केंद्राला कळावा यासाठीची कदाचित ही सुरक्षा व्यवस्था असेल. त्यानंतर सतत त्यांच्यासोबत एक कर्मचारी असावा, असं त्या सुरक्षेच्या सिस्टीममध्ये त्यांच्या गाडीत असावा. तर कोणाला गाडीत बसू द्यायचं आणि कोणाला बसू द्यायचं नाही हे मी ठरवणार, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे. काय आहे, सुरक्षा दिली तर एक बोलायचं, नाही दिली तर दुसरं बोलायचं. म्हणजे ओव्हरऑल कायम आपण चर्चेत राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या हेतूवरती सतत शंका उपस्थित करणं हाच त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं हे त्यांच्या स्वभावातच नाही. त्यातून खोडा कसा काढता येईल, त्यात बोट कसं घालता येईल, त्यात फाडता कसं येईल, हेच म्हणजे ते जे छिद्र आहे ते मोठं कसं करता येईल,
त्याला धागा मारून नीट करण्याचा हेतू त्यांचा असतच नाही, हे आत्तापर्यंत अनेक वेळा अनुभवलंय लोकांनी. आणि म्हणून राज ठाकरेंनी त्यांच्या म्हणण्याचा पुनरुच्चार नागपूरमध्ये केलाय. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.